सदा इसी नशे में रहो कि हम संगम युगी ब्राह्मण हैं। हम जानते हैं जिस बाबा को सब पुकार रहे हैं वह हमारे सम्मुख है। प्रश्न है, जिन बच्चों का बुद्धि योग ठीक होगा उन्हें कौन सा साक्षात्कार होता रहेगा? उत्तर है, सतयुगी नई राजधानी में क्या क्या होगा, कैसे हम स्कूल में पढ़ेंगे फिर राज्य चलाएंगे, ये सब साक्षात्कार जैसे जैसे नज़दीक आते जाएंगे होता रहेगा। परंतु जिनका बुद्धि योग ठीक है, जो अपने शांति धाम और सुख धाम को याद करते हैं, धंधाधोरी करते भी एक बाप की याद में रहते हैं, उन्हें ही यह सब साक्षात्कार होंगे। ओम शांति। भक्ति मार्ग में और जो भी सत्संग होते हैं उनमें तो सब गए होंगे। वहाँ या तो कहेंगे बोलो सब वाह गुरु या राम का नाम बताएंगे। यहाँ बच्चों को कुछ कहने की भी ज़रूरत नहीं रहती, एक ही बार कह दिया है। बाप भी एक है, उनका कहना भी एक ही है। क्या कहते हैं? बच्चों माँ मेकम याद करो। पहले सीख कर फिर आकर यहाँ बैठते हैं। हम जिस बाप के बच्चे हैं उनको याद करना है। यह भी तुमने अभी ब्रह्मा द्वारा जाना है कि हम सभी आत्माओं का बाप वह एक है। दुनिया यह नहीं जानती, तुम जानते हो। हम सब उस बाप के बच्चे हैं। उनको सभी गॉड फादर कहते हैं। अब फादर कहते हैं मैं साधारण तन में तुमको पढ़ाने आता हूँ। तुम जानते हो बाबा इनमें आए हैं, हम उनके बने हैं। बाबा ही आकर पतित से पावन होने का रास्ता बताते हैं। यह सारा दिन बुद्धि में रहता है। यूँ शिव बाबा की संतान तो सब है, परंतु तुम जानते हो और कोई नहीं जानते हैं। तुम बच्चे समझते हो हम आत्मा है, हमको बाप ने फरमान किया है कि मुझे याद करो। अभी भी वह कहेंगे, कहते रहते हैं कि आओ, और तुम संगम युगी ब्राह्मण कहते हो बाबा आया हुआ है। इस संगम युग को भी तुम जानते हो। यह पुरुषोत्तम युग गाया जाता है। पुरुषोत्तम युग होता ही है कलयुग के अंत और सतयुग के आदि के बीच में। यहाँ तो मनुष्य लूले लंगड़े निकल पड़ते हैं। सतयुग में ऐसे नहीं होते। सतयुग को भी तुम जानते हो। आदि सनातन देवी देवता धर्म था। यहाँ तो ड्रेस देखो, हर एक की अपनी अपनी कितनी वैरायटी है। वहाँ तो यथा राजा रानी तथा प्रजा होते हैं। जितना नज़दीक होते जाएंगे तो तुमको अपनी राजधानी की ड्रेस आदि का भी साक्षात्कार होता रहेगा। देखते रहेंगे हम ऐसे स्कूल में पढ़ते हैं, यह करते हैं। देखेंगे भी वह जिनका बुद्धि योग अच्छा है, अपने शांतिधाम सुखधाम को याद करते हैं। धंधाधोरी तो करना ही है। भक्ति मार्ग में भी धंधा आदि तो करते हैं ना। ज्ञान कुछ भी नहीं था, ये सब है भक्ति। उसको कहेंगे भक्ति का ज्ञान। वह यह ज्ञान दे न सके कि तुम विश्व के मालिक कैसे बनेंगे। अभी तुम यहाँ पढ़कर भविष्य विश्व के मालिक बनते हो। तुम जानते हो यह पढ़ाई है ही नई दुनिया अमर लोक के लिए। बाकी कोई अमरनाथ पर शंकर ने पार्वती को अमर कथा नहीं सुनाई है, वह तो शिव शंकर को मिला देते हैं।
अभी बाप तुम बच्चों को समझा रहे हैं, यह भी सुनते हैं। बाप बिगर सृष्टि के आदि मध्य अंत का राज कौन समझा सकेंगे। यह कोई साधु संत आदि नहीं है। जैसे तुम गृहस्थ व्यवहार में रहते थे वैसे यह भी, ड्रेस आदि सब वही है। जैसे घर में माँ बाप बच्चे होते हैं, फर्क कुछ नहीं है। बाप इस रथ पर सवार हो आते हैं बच्चों के पास। भक्ति मार्ग में मनुष्य बहुत मूंझे हुए हैं। मनुष्यों को है भक्ति मार्ग का नशा, तुमको है ज्ञान मार्ग का नशा। तुम कहते हो इस संगम पर बाबा हमको पढ़ा रहे हैं। तुम हो इस दुनिया में, परंतु बुद्धि से जानते हो हम ब्राह्मण संगम युग पर है, बाकी सब मनुष्य कलयुग में है। यह अनुभव की बातें हैं। बुद्धि कहती है हम कलयुग से अब निकल आए हैं, बाबा आया हुआ है, यह पुरानी दुनिया ही बदलने वाली है। यह तुम्हारी बुद्धि में है और कोई नहीं जानते। भल एक ही घर में रहने वाले हैं, एक ही परिवार के हैं, उसमें भी बाप कहेगा हम संगम युगी है, बच्चा कहेगा नहीं हम कलयुग में हैं। वंडर है ना। बच्चे जानते हैं हमारी पढ़ाई पूरी होगी तो विनाश होगा, विनाश होना ज़रूरी है। तुम्हारे में भी कोई जानते हैं अगर यह समझे दुनिया विनाश होनी है तो नई दुनिया के लिए तैयारी में लग जाए, बैग बैगेज तैयार कर ले, बाकी थोड़ा समय है, बाबा की तो बन जाए। तुम शिव बाबा के भंडारे से खाते हो, ब्राह्मण भोजन बनाते हैं, इसलिए ब्रह्मा भोजन कहा जाता है। जो पवित्र ब्राह्मण है याद में रहकर बनाते हैं, सिवाय ब्राह्मणों के शिव बाबा की याद में कोई रह नहीं सकते। वह ब्राह्मण थोड़ी शिव बाबा की याद में रहते हैं। शिव बाबा का भंडारा यह है जहाँ ब्राह्मण भोजन बनाते हैं, ब्राह्मण योग में रहते हैं। पवित्र तो है ही, बाकी है योग की बात, इसमें ही मेहनत लगती है। गपोड़ा चल न सके, ऐसे कोई कह न सके कि मैं संपूर्ण योग में हूँ या 80% योग में हूँ, कोई भी कह न सके। ज्ञान भी चाहिए। तो हम भगवान के सामने बैठे हैं, बाबा के सामने बैठे हैं। दुनिया वाले अभी भी पुकार रहे हैं, अजून ते त्याला शोधताय, बोलवताय, पुकारताय की तू ये आणि आम्हाला या दुःखातून सोडव, तू ये आणि आम्हाला पावन बनव. पण फक्त आपल्यालाच माहिती आहे की बाबा आलेला आहे आणि तो आपल्या समोर आहे, उपस्थित आहे, आपल्या सोबत आहे. बाबा आया हुआ है और हम सब कलयुग से निकल गए हैं. हम कलयुगी संसार को त्याग कर बाबा की गोदी में आ गए हैं. ये सिर्फ हमें पता है कि हम संगम युग में हैं. दुनियावाल्यांना माहिती नाही. दुनियावाल्यांचं काय, आपल्या घरातल्यांना पण जे बाबांचे बच्चे बनलेले नाही आहे त्यांनाही माहिती नाही की आता संगम युग चाललेला है. वो कहेंगे अभी कलयुग चल रहा है, संगम युग का पता ही नहीं है उनको. संगम युग किसके लिए है? जो बाबा का बच्चा बना है, जो ब्राह्मण बना है, जो बाबा की श्रीमत सुनता है, जो बाबा की मुरली सुनता है, जो बाबा की श्रीमत पर चलता है, वो ब्राह्मण है, उसके लिए संगम युग है. पण बाकी आपल्या घरातल्या, दुनियेचा तर विषयच नाही, पण आपल्या घरातल्यांसाठी पण सगळ्यांसाठी संगम युग नहीं है. संगम युग में जो आते हैं वो सतयुग में जाते हैं या त्रेता में जाएंगे अगर फेल होंगे तो. लेकिन जो संगम युग में नहीं आते हैं, जो बाबा के बच्चे नहीं बनते हैं, वो अभी कलयुग से सीधा द्वापर के बाद में नीचे आएंगे. तो आपल्याला हा प्रयत्न आपल्याला हा करायचा आहे की सगळ्यांना आपल्याला संगमयुगी बनवायचं आहे. पहिले तर आपल्या परिवारवाले, आपल्या ज्यांच्याशी कॉन्टॅक्ट आहे त्यांना, आणि मग संपूर्ण दुनियेला सकाश द्यायची की त्यांनी पण आपलं भाग्य बनवून घ्यावं. ते पण बाबाचे बच्चे, पण त्यांनी ओळखलेलं नाही आहे.
आपण ओळखलेलं आहे बाबांना आणि म्हणून बाबांचे झालेलो आहे. तर सगळ्यांनी बाबांचं व्हावं हा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, हा पुरुषार्थ करायचा आहे. बाकी प्रत्येकाचा आपला आपला पार्ट. कोणालाही ओढून ताणून आपण या ज्ञानमार्गामध्ये आणू शकत नाही. प्रत्येकाचा आपला आपला पार्ट आहे. जर तो कल्प पहिले देवता बनण्याची त्याने प्रॅक्टिस केलेली असेल, अभ्यास केलेला असेल तर जरूर येईल. नाही केलेलं असेल तर आपण फक्त शुभ भावना ठेवायची. जेव्हा त्याचा पार्ट असेल तेव्हा येऊ शकतो, नाही तर आपण काही नाही करू शकत. पण भावना आपल्याला सगळ्यांविषयी चांगली ठेवायची. आपल्यासाठी स्वतःसाठी तर आपल्याला पक्का आहे की मी संगमयुगामध्ये. आता कलियुग माझ्यासाठी संपलेलं आहे. कलियुग आहे बाहेर ते सेवेसाठी, पण मी संगमयुगी ब्राह्मण आहे आणि मला आता संगमयुगामधून सतयुगामध्ये जायचं. तर बाबांचे आपण बनलेलो आहे, बाबांनी आपल्याला ओळखलेलं आहे, आपण बाबांना ओळखलेलं आहे. तर आता जो पुरुषार्थ तो आपल्याकडून करवून घेण्याची त्याची इच्छा आहे तसा पुरुषार्थ आपल्याला करायचा आहे, त्याचं बोट पकडून ठेवायचं आहे. तर आपण मग इथून संगमयुगामधून सतयुगामध्ये स्टार्टिंगला येऊ शकतो. तर बाबा म्हणतात ज्यांची अवस्था खूप चांगली असेल, ज्यांची स्थिती चांगली असेल, ज्यांचा बुद्धियोग चांगला असेल, ज्यांचं कनेक्शन बाबांशी चांगलं असेल, ज्यांचा निश्चय बाबावरती पक्का आहे, त्यांना पुढे चालून साक्षात्कार होतील की आता कसं असेल त्या दुनियेमध्ये, नव्या दुनियेमध्ये काय काय असणार आहे. त्यांनी जर स्वतःला बदललेलंच नाही आहे, संस्कार परिवर्तनच केलेलं नाही आहे, त्याची कॅपॅसिटीच नाही आहे त्या दुनियेमध्ये येण्याची, तर त्याला नाही होणार साक्षात्कार. पण बाबा म्हणतात ज्याचा बुद्धियोग चांगला आहे आणि ज्यांनी आपल्यामध्ये बदल घडवलेला आहे, ज्याचे संस्कार परिवर्तन झालेले आहे, त्याला त्या नव्या दुनियेचे नजारे दिसायला लागतील की कसं असणार आहे तिथं, ती दुनिया कशी असेल, महल कसे असतील, मग तिथं माझा पोशाख कसा असेल, तिथले अभ्यास कोणत्या प्रकारचा अभ्यास आहे, तिथं संगीत आहे, गाणं आहे, काय काय आहे तिथं, हे सगळं दिसायला लागेल नव्या दुनियेचं. कोणाला दिसेल? ज्याचा बुद्धियोग खूप चांगला आहे, जो कर्म करतानाही बाबांशी जोडलेला आहे, त्याला दिसेल. तर बाबा म्हणतात इथं तर किती वेगवेगळ्या प्रकारची व्हरायटी आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे ड्रेस घालतात, कोणत्या प्रकारच्या साड्या आहे, काय काय. पण जे लक्ष्मीनारायणच्या चित्रामध्ये पोशाख दाखवलेला आहे तसाच पोशाख सगळ्यांचा तिथं असणार आहे. तो ये सब बातें हमें दिखाई देगी. अभी बाबा बता रहा है लेकिन हम दिव्य दृष्टि के माध्यम से ये सब बातें देख सकेंगे. म्हणजे का बरं जरुरी ते बघणं? कारण इथं हलचलचा समय राहील, इथं भयानक काळ असणार आहे आणि त्यावेळेला जर आपल्याला हे चित्र दिसत राहिलं तिथलं, तर आपल्याला इथलं टेन्शन येणार नाही कि ये क्या हो रहा है, क्योंकि हमें दिखाई देगा ये दुनिया आनी है, इसलिए इसको ख़त्म होना ज़रूरी है. ये ही अगर विनाश नहीं होगी, ये दुनिया ख़त्म नहीं होगी तो नहीं आएगी कैसे? इसलिए वो सामने दिखाई दे चित्र हमें, तो फिर यहाँ का कुछ भी हमें टेंशन नहीं आएगा या हम उसका अपने मन पर बोझ नहीं रखेंगे. कैसे कैसे हो रहा है, ऐसा कैसे होगा, अब कैसे होगा, क्या होगा, मेरे अपनों का क्या होगा, मेरे बच्चों का क्या होगा, मेरे परिवार का क्या होगा. ये सब बातें हर एक का अपना अपना पार्ट है. हमें बहुत स्थिर बुद्धि रहना है. जिनको हम जो मदद दे सकते हैं वैसी मदद देनी है, मनसा वाचा कर्मना, जो भी मदद हम दे सकते हैं किसी को वो मदद देनी है. लेकिन हमें स्थिर रहना पडेगा आणि स्थिर राहण्यासाठी आपल्याला ते चित्र दिसलं पाहिजे की कोणती दुनिया आता यायची. तो ये बिल्कुल हमें जितना पक्का होता जाएगा उतना हम इस ज्ञान मार्ग में आगे बढ़कर फिर वो नई दुनिया के नज़ारे देखते हुए अपने आप को उस दुनिया में रहने के लायक बनाते चलेंगे. तर खूप महत्त्वपूर्ण बाबांचं जे ज्ञान आहे ते आपल्याला देवता बनवणार आहे. भक्ती मार्गामध्ये अशा प्रकारचं कुठलंही ज्ञान नाही आहे. भक्ती मार्गामध्ये ज्ञानाचा प्रश्नच नाही आहे. भक्ती मार्गामध्ये भक्ती कशी करायची हे सांगितलेलं आहे आणि ज्ञान मार्गामध्ये आपली सद्गती, परमधाममध्ये कसं जायचं आहे, सतयुगामध्ये कसं यायचं आहे, सतयुगामध्ये राहण्याची क्वालिटी काय आहे, कशी ती पात्रता आणायची, हे सगळं ज्ञान आहे. तो ये ज्ञान बाबा हमें दे रहा है. आज तारीख आहे 5/5/25. खूप सुंदर तारीख आहे, 5/5/25. आणि ही तारीख अशी आहे, ह्या तारखेला आजपासून 75 वर्षापूर्वी 5/5/1950ला बाबांचं हा यज्ञ पाकिस्तानमधून इथं पोहोचला होता. सगळे 350 भाई बहिणी आजच्याच दिवशी 75 वर्षापूर्वी भारतामध्ये आले होते आणि बाबा भारतामध्ये आला म्हणून आपण हे सगळं ज्ञान घेऊ शकलो, म्हणून आपण माउंट आबूला जाऊ शकतो. आजचं जर पाकिस्तानची कल्पना केली
तिथं जर बाबा राहिला असता तर हे यज्ञ वाढलंच नसतं, इतका विस्तृत झालाच नसता, सगळ्या दुनियेमध्ये पसरलंच नसतं. इतकी भयानक हालत पाकिस्तानची. जर या दुनियेतला खराखुरा नरक बघायचा आहे एकदम हाय लेवलचा, तर तो पाकिस्तान आहे सध्या. तर शिवबाबांनी प्रेरणा दिली, ब्रह्माबाबांनी ती स्वीकारली आणि हा यज्ञ माउंट आबूला स्थलांतरित झाला आजपासून 75 वर्षापूर्वी. म्हणून ही तारीख खूप महत्त्वाची आहे. बाबा इथं आले, मधुबनला आहे, माउंट आबूला आहे, आपल्यापासून इथं 15 तासाच्या अंतरावरती फक्त. आणि म्हणून आपण जाऊ शकतो आहे. इथं बघितलं आपण, जर पाकिस्तानमध्ये असतं तर आपला आणि बाबाचा काही कॉन्टॅक्ट झाला नसता असं मला वाटतं. इसलिए बाबा का बहुत बहुत शुक्रिया कि बाबा ने यज्ञ को इधर स्थानांतरित किया और फिर हम बाबा के बने. और अब हमें इसलिए आज का जो दिन है, आज सुवर्ण महोत्सव आहे त्याचा, बाबांच्या इथं येण्याचा 75 वर्ष पूर्ण होत आहे. तर आपल्याला पण एकदम पक्का निर्णय घ्यायचा आहे की आजपासून माझी जी स्थिती असेल आणि माझा जो पुरुषार्थ असेल तो नंबर 1चा राहील. 5-5-50 ते आज 5-5-25, 75 वर्ष. 75 वर्षाच्या या प्रवासामध्ये हा यज्ञ कुठे जाऊन पोहोचलेला आहे. दुनियेतल्या कोण्याकोण्यामध्ये हा यज्ञ पोहोचलेला आहे. जर हे पाकिस्तानमध्ये राहिले असते तर हा अशा प्रकारचा विस्तार झाला नसता, अशा प्रकारची सेवा झाली नसती. आणि म्हणून बाबांचा हा निर्णय आणि ही आजची तारीख आपल्याला ही लक्षात ठेवायची कायम. आणि आपल्या स्वतःसाठी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आता मला जो काही वेळ मिळालेला आहे आता त्या थोड्या वेळामध्ये बाबा माझ्यासोबत आहे आणि बाबांच्या सोबत राहून मला अतिशय दिव्यतेने पुढे या मार्गावरती चालायचं आहे. आणि खूप मोठं माझं श्रेष्ठ भाग्य मला निर्माण करून घ्यायचं आहे. माझं भाग्य मी निर्माण करता करता दुनियेचं, माझ्या परिवाराचं पण भाग्य चांगलं होत जाणार आहे. बिलकुल पक्का करायचं आहे. बाबा कह रहे ब्रह्मा भोजन. ब्रह्मा भोजन कौन करता है, किसको ब्रह्मा भोजन मिलता है? जो बाबा की याद में रहकर अपने भंडारे को शिव बाबा का भंडारा समझते हैं, वो ब्रह्मा भोजन ही खाते हैं. भले हम मधुबन में जाने के बाद ब्रह्मा भोजन ही करते हैं क्योंकि ब्राह्मण भोजन बनाते हैं, सेंटर पे जाने के बाद भी ब्रह्मा भोजन है. और हम अपने घर में भी ट्रस्टी होकर अगर रहे, बाबा का भंडारा है, मैं ट्रस्टी हूँ, मी फक्त विश्वस्त आहे, बाबांनी सोपवलेले, हा बाबांचा भंडारा आहे आणि बाबांच्या भंडाऱ्यामध्ये मी भोजन करतोय असं समजून जे नियमामध्ये चालणारे ब्राह्मण आहे त्यांनी जर भोजन बनवलं तर रोजच ब्रह्मा भोजन. इस ब्रह्मा भोजन का बहुत महत्व है. बाबा की शक्तियाँ, बाबा का प्यार उस ब्रह्मा भोजन में समा जाती है. इसलिए जिनको चांस है वो बिल्कुल बहुत अच्छी तरह से बाबा की याद में ये भोजन बनाए और ब्रह्मा भोजन सबको खिलाते रहे. तो अपना भी भला और जो खाएंगे इस ब्रह्मा भोजन को उनकी भी बुद्धि दिव्य होती जाएगी. उनको भी थोड़ा समझ में आने लगेगा कि मैं अभी जिस मार्ग पर हूँ वो ठीक नहीं है, मुझे ये ईश्वरीय मार्ग चुनना है. ये भोजन से बहुत सेवा हो सकती है. इसलिए ब्रह्मा भोजन खिलाना है सबको. जो माताएं अपने घर में भोजन बनाती है, नहीं बनाती होंगी तो बनाना चालू करना है, जिनको जो बना सकते हैं. और सबको ब्रह्मा भोजन ही खिलाना आहे बाबांच्या आठवणीमध्ये. ज्यांना गीत लावता येईल मोबाईलमध्ये गीत लावून मग ब्रह्मभोजन, किंवा नहीं है गीत तो मैं परम पवित्र आत्मा हूँ, बाबा की पवित्रता की किरणें इस सारे भोजन में फैल रही है, ऐसा सोचते हुए भोजन बनाना आहे. तर त्या भोजनामध्ये ताकद भरेल आणि जे ते भोजन करतील त्यांच्या बुद्धीमध्ये पण स्वच्छता येईल. इसलिए इस ब्रह्मा भोजन का महत्व ऐसे, क्योंकि हम कितनी बार मधुबन में जाएंगे, कितनी बार सेंटर पर जाकर भोजन करते हैं. इसलिए अपने घर के भंडारे को ही बाबा का भंडारा बना लेना है और सबको ब्रह्मा भोजन खिलाना है. इतनी पवित्रता हमारे अंदर होनी चाहिए. ब्राह्मण योग में रहते हैं, पवित्र तो है ही, बाकी है योग की बात. इसमें ही मेहनत लगती है. गपोड़ा चल न सके, ऐसे कोई कह न सके कि मैं संपूर्ण योग में हूँ या 80% योग में हूँ. कोई भी कह न सके. ज्ञान भी चाहिए. तुम बच्चों में योगी वह है जो अपनी दृष्टि से ही किसी को शांत कर दे. यह भी ताकत है. एकदम सन्नाटा हो जाएगा. जब तुम अशरीरी बन जाते हो, फिर बाप की याद में रहते हो, तो यही सच्ची याद है. फिर से यह प्रैक्टिस करनी है. जैसे तुम यहाँ याद में बैठते हो, यह प्रैक्टिस कराई जाती है. फिर भी सब कोई याद में रहते नहीं है.
कहाँ कहाँ बुद्धि भागती रहती है, तो वह फिर नुकसान कर लेते हैं। यहाँ संदली पर बिठाना उनको चाहिए जो समझे हम ड्रिल टीचर हैं, बाप की याद में सामने बैठे हैं। बुद्धि योग और कोई तरफ न जाए, सन्नाटा हो जाएगा, तुम अशरीरी बन जाते हो और बाप की याद में रहते हो। यह है सच्ची याद। सन्यासी भी शांति में बैठते हैं, वह किसकी याद में रहते हैं? वह कोई रियल याद नहीं, कोई को फ़ायदा नहीं दे सकेंगे। वह सृष्टि को शांत नहीं कर सकते, बाप को जानते ही नहीं, ब्रह्म को ही भगवान समझते रहते हैं, वह तो है नहीं। अभी तुमको श्रीमत मिलती है, माँ में कम याद करो। तुम जानते हो हम 84 जन्म लेते हैं, हर जन्म में थोड़ी थोड़ी कला कम होती जाती है, जैसे चंद्रमा की कला कम होती जाती है। देखने से इतना मालूम थोड़ी पड़ता है, अभी कोई भी संपूर्ण नहीं बना है, आगे चल तुमको साक्षात्कार होंगे। आत्मा कितनी छोटी है, उनका भी साक्षात्कार हो सकता है। नहीं तो बच्चियाँ कैसे बताती कि इनसे लाइट, इनमें लाइट कम है, इनमें जास्ती है। दिव्य दृष्टि से ही आत्मा को देखती है, यह भी सब ड्रामा में नूंद है। तो आगे चल के हमें सब साक्षात्कार होंगे। हम आत्मा को भी, अगर ड्रामा में नूंदा हुआ है हमारे लिए, तो हम आगे चल के आत्मा को भी देख सकेंगे। ऐसे आँखों से हम आत्मा को नहीं देख सकते हैं, लेकिन दिव्य दृष्टि बाबा देगा और हम आत्मा को देख सकेंगे। तो मतलब दिव्य दृष्टि से दादियों ने आत्मा को देखा है, जिनका भी पार्ट है, जिन्होंने साक्षात्कार किए हैं, आत्मा को उन्होंने देखा है। तो वो कहती थी आकर की इनके लाईट कम आहे, इनके लाईट ज़्यादा आहे. आत्मा तो छोटी बिंदी आहे, पण त्याचा प्रकाश, त्याची जी एनर्जी आहे, त्याचा जो आत्म्यामधून जी चमक निघते आहे, त्याच्यामध्ये फरक असतो प्रत्येकाचा. तर आपल्याला ही आत्मिक चमक वाढवायची, आत्म्यामध्ये लाईट असली पाहिजे. ती लाईट कुठून घ्यायची आहे? बाबांशी योगयुक्त राहून. बाबांशी जितकं योगयुक्त राहू आपण, तितकी लाईट आपल्यामध्ये येईल, तितका करंट पॉवरफुल आपल्यामध्ये येईल आणि आत्मा चमकायला लागेल. आणि अशी चमकायला लागेल आत्मा की समोरच्यावर प्रभाव पडेल. आणि समोरच्यावर प्रभाव काय? ते त्याला शांती मिळाली पाहिजे, त्याला जे पाहिजे ते आपल्याद्वारे प्राप्त करता आलं पाहिजे. ऐसी हमें हमारी स्थिति बनानी है. और वो कैसे बन सकती है? जितना हम बाबा को याद करेंगे. और किसी को याद करना नहीं है, एक ही बिंदी है, एक ही परमात्मा शिव आहे. किती सोपं करून टाकलेलं आहे बाबांनी, किती सोपं आहे. भक्ती मार्गामध्ये तर किती गोंधळ करून ठेवलेलं आहे आणि किती घोटाळा आहे. कोणाकोणाला आणि कशी कशी आठवण करायची. एकाची आठवण करता करता दुसऱ्याची आठवण येते, दुसऱ्याची करता करता तिसऱ्याची आठवण येते. आणि कोणी कोणी आहे स्पेशल भक्ती करणारे, कोणी श्रीकृष्णाची आठवण करतात, कोणी श्रीरामाची आठवण करतात, पण कोण त्याच्यामध्ये देहभान येऊन जातात. इथं तर बाबांनी आपल्याला शिकवलंय, तुम भी बिंदी मैं भी बिंदी, मुझे याद करो और मुझसे करंट लो, मुझसे शक्ती याद. काल जयंती दीदींनी जानकी दादींचा एक अनुभव ऐकवला की त्यांनी एकदा बाबांना सांगितलं, त्यांनी बघितलं की गुलजार दादी आल्या आणि ते खूप सुंदर दृष्टी देत आहे आणि सगळ्यांना असा अनुभव झाला की बाबा दृष्टी देते, दादी नाही आहे. तर मग बाबा जेव्हा त्या मधुबनला आल्या, जानकी दादी 4 वर्षानंतर इंग्लंडमध्ये होत्या, मधुबनला यायला त्यांना म्हणजे 4 वर्ष प्रॉब्लेम होते म्हणून आल्या नाही. इथं आल्यानंतर त्यांनी दादींची ती दृष्टी घेतली, बघितली. त्यांनाही संकल्प आला की जशी दादी दृष्टी देते तशी मी का नाही देऊ शकत. तर त्यांनी बाबांच्या कमऱ्यामध्ये बाबांच्या समोर बसून बाबांना सांगितलं की मुझे भी ऐसी दृष्टी देने, ऐसा अनुभव मुझे करावा, या ऐसे मेरे अंदर शक्ती भरतो. आणि नंतर मग एक प्रोग्राम होता. तर रात्री दादी बसल्या प्रोग्रामसाठी संदलीवरती जाऊन. तर रात्रीपासून तर सकाळी 3:45 वाजेपर्यंत दादी संदलीवरती बसलेले होते, जानकी दादी. आणि प्रत्येकाला भेटल्या, प्रत्येकाला दृष्टी दिली आणि असा अनुभव प्रत्येकाला झाला की बाबा आलेला आहे, बाबा दृष्टी देतोय सगळ्यांना. तो अगर जानकी दादी कर सकते, उनका पार्ट नहीं है. जानकी दादींचा संदेशीचा पण पार्ट नाही आहे. जानकी दादी कुठल्याही प्रकारचा संदेश त्यांनी बाबांकडून कधी आणला नाही. जानकी दादीमध्ये बाबांच्या येण्याचा पार्ट नाही आहे. तरी पण जानकी दादीने असा जर अनुभव करवला सगळ्यांना, तर आपण का नाही करू शकत. त्यासाठी आपल्याला स्थिती तेवढी चांगली ठेवावी. इसीलिए बाबा ने ये बहुत सुंदर, कल ही हमने सुना और बाबा ने ये पॉइंट आज उठाया है कि वो लाइट आपके अंदर आपको लेनी है, बाबा से योग युक्त रहना है. ऐसे नहीं कि बस हम योग में हैं, बाबा के हैं, ऐसे नहीं. बिल्कुल
पक्का ज्ञान के आधार से अपने आप को जानते हुए, बाबा को पहचानते हुए बाबा से करंट लेणी आहे. आणि बाबांना हे सांगायचं आहे आपण की बाबा मी असंच नाही बसणार आहे, माझ्याद्वारे सगळ्यांना अनुभव झाला पाहिजे. समोर बसून असो किंवा कसंही आपण चलता फिरता पण बाबांना हे सांगायचं आहे की माझं जीवन आता असंच नाही आहे, असंच वेस्ट नाही घालवायचं आहे मला. माझ्याद्वारे जो कोणी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, जो कोणी माझ्या समोर येईल, त्याला मी नाही दिसलो पाहिजे, त्याला ती भासणं आली पाहिजे की बाबाची शक्ती आहे, बाबांकडून यांना काहीतरी मिळतं आहे आणि ते मला प्राप्त झालेलं आहे. म्हणजे त्याला असा अनुभव झाला पाहिजे की मला बाबा देतो आहे, भले माध्यम हे बदलेले पण मला बाबा देतो आहे. तो केव्हा होईल ते, जेव्हा आपण बाबांच्या आठवणीमध्ये खूप स्थिर झालेलो आहे, बाबांवरती संपूर्ण विश्वास आहे, आपण स्वतःला ओळखलेलं आहे, स्वतःवर पूर्ण विश्वास आहे की मी आत्मा आहे. आणि कोणती आत्मा आहे? सतयुगामध्ये येणारी महान आत्मा आहे. मी कोणती आत्मा आहे? ज्याला परमेश्वराने स्वतः निवडलेलं आहे देवता बनवण्यासाठी. जेव्हा आपल्याविषयी आपल्या स्वतःला ही खात्री होऊन जाईल, तेव्हा आपण बाबांशी चांगल्या प्रकारे कनेक्शन जोडू, चांगल्या प्रकारे तो योग राहील आणि त्यामधून जो करंट येईल, जी लाईट येईल बाबांकडून, ती लाइटच्या द्वारे सगळ्यांना हा अनुभव होईल. इसलिए ये बहुत पक्का हमें अभ्यास करते चलना है कि मुझे ऐसे ही योग नहीं करना है. बाबा से मैं योग करता रहूं, बाबा से कनेक्शन में रहूं, लेकिन दूसरों को भी इसका फ़ायदा मिलना चाहिए. मुझे तो मिलता ही है, जैसे मैं बाबा को याद करता हूँ मेरे अंदर वो करंट आती है, बाबा से शक्ति आती है, बाबा से लाइट मिलती है, लेकिन मेरी ये भावना होनी चाहिए क्लियर कि दूसरों को भी इसका फ़ायदा मिले. तो वो फ़ायदा, वो सेवा की भावना बाबा और भी ज़्यादा हमारे अंदर करंट भरता जाएगा. जैसे हमने पक्का कर लिया कि मुझे इसमें मेरा फ़ायदा है, दूसरे का फ़ायदा है, लेकिन दूसरे का फ़ायदा होते होते मेरा और भी फ़ायदा है, क्योंकि उससे दुआएं मिलेगी मुझे. वो भले बाबा से जुड़ जाएगा, लेकिन माध्यम तो मैं बना हूँ, तो उसकी दुआएं भी मुझे मिलेगी कि इनके पास आने से मुझे शांति मिली, इनके पास आने से मुझे रास्ता मिल गया, इनके पास आने से मैं भगवान से जुड़ गया. तो इसलिए हमें ऐसे योग नाही करणार. ही किती महत्त्वपूर्ण गोष्ट बाबांनी सांगितलेली आहे की तुम्ही, कारण बाबा तर इथे येणार नाही आहे आणि बाबा सगळ्यांना दिसणार नाही आहे. बाबांच्या शक्तीचा, बाबांच्या शांतीचा, बाबांच्या प्रेमाचा सगळ्यांना अनुभव झाला पाहिजे. तो कसा होईल? आपल्या माध्यमातून होईल. पण कोणाच्या माध्यमातून होईल? ज्यांनी बाबांना ओळखलेले, जे निश्चय बुद्धी आहे, ज्यांच्या बुद्धीमधून बाकीचा सगळा कचरा निघून गेलेला आहे, ज्यांनी स्वतःचे जे जुने स्वभाव संस्कार त्याचा त्याग केलेला आहे आणि जे बिलकुल क्लिअर आहे ज्यांना की मी सतयुगी देवता आहे आणि मंदिरामध्ये माझीच पूजा होती. तर माझा पार्ट असा आहे आता की मला सगळ्यांना सकाश द्यायचे. ते मला पुकारताय मंदिरामध्ये माझ्या मूर्तीसमोर जाऊन. जितकं आपल्याला ही गोष्ट क्लिअर होईल तितकं आपण हा सकाशचा पार्ट बजावू शकणार. म्हणून आपल्यामध्ये लाईट घ्यायची आहे आणि सगळ्यांना लाईट द्यायची. तर त्याचा आधार काय? मैं आत्मा बिंदी, बाबा बिंदी. बिलकुल पक्क. दुसरा सगळा विस्तार बुद्धीमधून काढून टाकायचा आहे. बाबा से जितनी पावरफुल किरणें ले सकते हैं उतनी लेनी है और दुनिया वालों को पहुंचानी है. बेचारे भटक रहे हैं, बेचारे अंधकार में हैं, तो उनको देना है, उनकी सेवा हो जाएगी और हमें कितना मिलता जाएगा. आणि आपण किती व्यर्थपासून दूर राहू. आणि किती मोठी गोष्ट आहे ही की आपण देऊ शकतोय. जो भगवान का कार्य भगवान उनको नहीं दे सकता है क्योंकि वो कांटेक्ट में नहीं है भगवान के, लेकिन मैं दे सकता हूँ. कितनी बड़ी बात है. भगवान कहता है कि वो तुमको बुला रहे हैं, मुझे नहीं जानते हैं, तो तुम उनकी पुकार सुनो और उनको दो सकाश, उनको शांती दो. तर केव्हा जितकी स्थिरता आपल्यामध्ये येईल, जितकं बाबाविषयीचं प्रेम राहील, जितके आपल्या पार्टचा आपल्याला नशा राहील, तितकं आपण देऊ शकतो. इसलिए ज्ञान में भी बहुत आगे जाना है, लेकिन योग बहुत 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 महत्वपूर्ण है. ये हमारा भी कल्याण करेगा, दुनिया का वातावरण भी बनाएगा, आत्माओं को शांति भी देगा. इसलिए इस योग को हमें बहुत बहुत ज़्यादा महत्व देना है. लेकिन उसका आधार भी ज्ञान मुरली है. मुरली को महत्व देना है, योग को महत्व देना है, फिर ऑटोमेटिक हमारे अंदर धारणाएं होती जाएगी. जितना हम मुरली और योग को महत्व देंगे उतना धारणाएं होती जाएंगी और सेवा तो चलती रहती है, ऐसे भी चलती है. और जितना ज्ञान योग धारणा में पक्के होंगे हम, हमारे द्वारा बहुत बड़ी बड़ी सेवाएं बाबा कराएगा. अभी तो ऐसे चलती रहती है सेवा, जितना कर सकते हैं. लेकिन ज्ञान योग धारणा तीनों विषयों में हम जितना पक्के बढ़ते जाएंगे, जितना आगे होते जाएंगे,
उतना बाबा हमारे से बहुत बड़ी बड़ी सेवाएं कराएगा, और जिनके द्वारा बड़ी बड़ी सेवाएं होंगी वो दुनिया पर राज करेंगे। इसलिए अब पीछे नहीं हटना है। आजची तारीख बिलकुल खूप महत्त्वाचा दिवस. बाबांना भारतामध्ये येऊन 75 वर्ष आज झालेले, वारंवार आठवण करून द्यायची. आजच्या दिवशी मी हा संकल्प केलेला आहे की मला आता ज्ञानी आत्मा पण बनायचे, योगी आत्मा पण बनायचे आणि सगळ्यांना अनुभव माझ्याद्वारे करवायचा आहे. माझा खूप आता महत्त्वाचा पार्ट सुरू झालेला है. ये हम सिर्फ ये छोटी छोटी बातों में अटकने के लिए हमारे जीवन को बाबा ने यहाँ पर नहीं चलाया है, हमें संगम युग में वो लेकर आया है. तो बहुत बड़ी वो हमसे आशा रखता है कि मेरे यही बच्चे हैं जो सतयुग लाने वाले. खूप महत्त्वाचा पार्ट आजच्या दिवशी आपण स्वतःला या पार्टमध्ये सेट करून घ्यायचं. अभी बाप शिक्षा देते हैं कि पावन कैसे बनना है, बाप को याद करना है. कितनी छोटी आत्मा है जो पतित बनी है फिर पावन बनी है. वंडरफुल बातें हैं ना. कुदरत कहते हैं ना, बाप से तुम सब कुदरती बातें सुनते हो. सबसे कुदरती बात है आत्मा और परमात्मा की, जो कोई नहीं जानते हैं. ऋषि मुनि आदि कोई भी नहीं जानते. इतनी छोटी आत्मा ही पत्थर बुद्धि फिर पारस बुद्धि बनती है. बुद्धि में यही चिंतन चलता रहे कि हम आत्मा पत्थर बुद्धि बनी थी, अब फिर बाप को याद कर पारस बुद्धि बन रही है. लौकिक रीति तो बाप भी बड़ा, फिर टीचर गुरु भी बड़े मिलते हैं. यह तो एक ही बिंदी, बाप भी है, टीचर भी है, गुरु भी है. सारा कल्प देहधारी को याद किया है. अब बाप कहते हैं मामेकम याद करो. संपूर्ण कल्प में भगवान हमें नहीं मिला था, भगवान को हमने याद नहीं किया. हम भले ही उसको पुकारते थे लेकिन पता ही नहीं था भगवान कौन है, बाप कौन है. और सारा कल्प हमने देहधारी को ही याद किया है. देवी देवता थे तब देहधारी ही थे, हमारे जो सामने थे, आसपास थे, घर में थे, देहधारी को ही याद करते थे हम. तब भगवान की याद थी नहीं सतयुग त्रेता में. और द्वापर से तो हम भगवान को जानना चाहा हमने शुरुआत में, लेकिन फिर जैसे जैसे देहभान बढ़ता गया वैसे वैसे हमारी बुद्धि शरीरों में ही रही. इसलिए देहधारी को ही याद किया है. 84 जन्म. अब बाबा कहते हैं थोड़ा सा ये जो समय है अब मुझे याद कर लो. देहों को याद किया, देहों को देखा है, शरीरालाच बघत आले तुम्ही. आता मला बघा, मी परमात्मा तुमचा पिता तुमच्या कल्याणासाठी सतयुग बनवायला आलेलो आहे. तुम्हाला राजाही पुन्हा प्राप्त करून द्यायला आलेलं आहे. आता माझी आठवण करा, आणि जेवढी प्राप्ती या आठवणीद्वारे करता येईल तेवढी करून घ्या. 5000 वर्ष कामात येईल. तुम्हारी बुद्धि को कितना महीन बनाते हैं. विश्व का मालिक बनना कोई कम बात है क्या? यह भी कोई ख्याल नहीं करते हैं कि यह लक्ष्मी नारायण सतयुग के मालिक कैसे बने. तुम भी नंबरवार पुरुषार्थ अनुसार जानते हो. नया कोई इन बातों को समझ न सके. पहले मोटे रूप से समझा, फिर महीनता से समझाया जाता है. बाप है बिंदी, वह फिर इतना बड़ा बड़ा लिंग रूप बना देते हैं. मनुष्यों के भी बहुत बड़े बड़े चित्र बनाते हैं, परंतु ऐसे है नहीं. मनुष्यों के शरीर तो यही होते हैं. भक्ती मार्ग में क्या क्या बेड बनाए. मनुष्याचं शरीर जे आहे एवढंच आहे, जेवढं आपलं आहे. अर्धा 1 फुटाचं इकडं तिकडं फरक. बाकी हेच जे आपलं जे 5, 5.5, 6 फूट उंची आहे तेवढीच देवी देवतांची उंची आहे. तेवढेच 2 हात, 2 पाय, 2 कान, 2 डोळे, एवढंच राहील. बाकी बाबा म्हणतात की हे जे मोठे मोठे बनवलेले मोठे मोठे मूर्त्या बनवतात, कोणाला 57 फुटाचं बनवतात, कोणाला 108 फुटाचा पुतळा बनवतात. बाबा म्हणतात ऐसा कुछ भी नहीं है. सभी मनुष्य देह में रहते हैं. देवताएं जो है, देवताई स्थिति है, जो देवत्व है उनके अंदर, लेकिन मनुष्य ही है. तो शरीर मनुष्य का ऐसे ही है. बाकी वो उन्होंने क्या क्या बैठ कर बनाया है. भक्ति मार्ग में क्या क्या बेड बनाए हैं. मनुष्य कितना मूंझे हुए हैं. बाप कहते हैं जो पास्ट हो गया वह फिर होगा. अभी तुम बाप की श्रीमत पर चलो. बाबा म्हणतात भक्ती मार्गामध्ये जे काही करत आले ते पुन्हा करणार आहे. आता तुम्ही काय करा, ते झालं पुन्हा होणार आहे, त्याच्यामध्ये बुद्धी नका घालवू. आता का बरं कसं. बाबा म्हणताय ते पुन्हा होणार, हे सगळं ड्राम्यामध्ये नोंदले गेलेलं आहे. आता तुमचं कर्तव्य काय, तुम्ही श्रीमतवर चला. तो अब बाप बच्चों को पुरुषार्थ कराते हैं. राजधानी स्थापन हो रही है.
कहते भी हैं हम लक्ष्मी नारायण से कम नहीं बनेंगे, तो श्रीमत पर चलकर दिखाओ, छू छा मत करो। बाबा कहते हैं अगर लक्ष्मी नारायण जैसा बनने की सबकी इच्छा है, सब कहते हैं लक्ष्मी नारायण जैसा बनेंगे, तो श्रीमत पर चलो, इसमें चू चा मत करो, कैसे करूँ, कैसे होगा, ये नहीं हो सकता, ऐसे नहीं कर सकते, ऐसे कैसे होगा। बाबा मतलब चू चा मत करो, मेरी श्रीमत है, अगर उस पर चलोगे तो लक्ष्मी नारायण जैसे बन जाओगे। शिव बाबा कहते हैं हम तो है ही रमता योगी। कैसा है? रमता योगी। शिव बाबा अपने आप को कह रहा है रमता योगी। बाबा जानकी दादी को भी कहते थे रमता योगी है ये सेवा पर ही घूम फिरती रहते हैं, ये एक स्थान पर टिकती नहीं है, घूमते रहते, रमता योगी। तो शिव बाबा अपने लिए कह रहे हैं आज कि रमता योगी, कोई का भी कल्याण करने जा सकता हूँ। जैसे जानकी दादी से उदाहरण निकला कि दादी की इच्छा थी कि मेरे द्वारा भी ऐसा सबको अनुभव हो कि बाबा की दृष्टि मिल रही है, तो बाबा ने वही कमाल करके दिखाया कि अगर इच्छा है, भावना है, तो बाबा किसी का कल्याण करने के लिए ऐसे जा सकता है सूक्ष्म रूप में। जो ज्ञानी बच्चे हैं वह कभी साक्षात्कार आदि की बातों में खुश नहीं होंगे। मग बाबा मतलब ये योग की बात है, कनेक्शन की बात है, लेकिन ऐसे नहीं कि साक्षात्कार में आप चले जाओ कि साक्षात्कार ही होना चाहिए मुझे, बाबा से अनुभव लेना है, अनुभव दिलाना है सबको, हे सगळ्या गुप्त गोष्टी आहे। असं नाही की आपल्याला काहीतरी बघायचंच आहे, साक्षात बाबा सगळं आपल्याला समजवतोय। साक्षात्काराचा पार्ट असेल, आपल्या बाबतीत असेल तर तो आपल्याला होऊन जाईल। बाबा ने सांगितलं आगे चल के देखोगे आप, लेकिन जिनकी निश्चय बुद्धि होगी, जो बहुत अंत तक बाबा के बनकर रहेंगे, बाबा को छोड़ेंगे नहीं, स्थित प्रज्ञ रहेंगे, अचल अडोल रहेंगे, उनको बाबा साक्षात्कार कराएगा। लेकिन हमें उसकी आशा नहीं रखनी, हमें ध्यान केंद्रित करना है श्रीमत पर और योग पर। तो जो ज्ञानी बच्चे हैं वह कभी साक्षात्कार आदि की बातों से खुश नहीं होंगे, सिवाय योग के और कुछ भी नहीं। तो साक्षात्कार की बातों में खुश नहीं होना कि साक्षात्कार हो गया बस, या फिर साक्षात्कार होना चाहिए, ऐसा बाबा कह रहे हैं जो पार्ट होगा, जो ड्रामा होगा वैसा होगा। लेकिन आपको योग पर ध्यान देना है, योग के लिए ज्ञान पर भी ध्यान देना है। अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते। वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा शुक्रिया। धारणा के लिए मुख्य सार है, योग की ऐसी स्थिति बनानी है जो दृष्टि से ही किसी को शांत कर दे, एकदम सन्नाटा हो जाए। इसके लिए अशरीरी बनने का अभ्यास करना है। तो ऐसी स्थिति बनानी है। और दृष्टि के कब पावरफुल बनेगी? जब हम बाबा के बिलकुल कनेक्शन में हैं। खूप सुंदर असं बाबांशी कॉन्टॅक्ट आपला झालेला आहे। तर आपण जेव्हा समोर आहे, कोणी आपल्या समोर आलेलं आहे, त्याला बिलकुल शांत करू शकतो आपण। कोणी विकारांच्या भावनेने आलेलं आहे, कोणी काही वादविवाद घेऊन आलेलं आहे, काही आहे, त्यावेळेला आपण बिलकुल बाबांच्या आठवणीमध्ये राहून त्याला शांतीची सकाश द्यायची, उसको शांत कर देना। जैसे ब्रह्मा बाबा के जीवन में कितने ये उदाहरण हैं कि कैसी भी आत्मा आई उनके सामने, लेकिन उनके सामने आते ही उसको ऐसी दृष्टि मिली, वो शांत हो गया, उसको साक्षात्कार हो गया। तो ऐसे ही हमें ये सब बातें आगे चल के बहुत काम में आने वाली, इसलिए इसकी प्रैक्टिस करनी है। ज्ञान के सच्चे नशे में रहने के लिए याद रहे कि हम संगम युगी हैं। अब यह पुरानी दुनिया बदलने वाली है, हम अपने घर जा रहे हैं। श्रीमत पर सदा चलते रहना है, छू छा नहीं करनी है। वरदान है, परमात्मा मिलन द्वारा रूह रिहान का सही रिस्पॉन्स प्राप्त करने वाले बाप समान बहुरूपी भव। जैसे बाप बहुरूपी है, सेकंड में निराकार से आकारी वस्त्र धारण कर लेते हैं, ऐसे आप भी इस मिट्टी की ड्रेस को छोड़ आकारी फरिश्ता ड्रेस, चमकीली ड्रेस पहन लो, तो सहज मिलन भी होगा और रूह रिहान का क्लियर रिस्पॉन्स समझ में आ जाएगा। क्योंकि यह ड्रेस पुरानी दुनिया की वृत्ति और वाइब्रेशन से, माया के वाटर या फायर से प्रूफ है, इसमें माया इंटरफेयर नहीं कर सकती।
तर जसं बाबा निराकारमधून आकारमध्ये येऊन जातो, साकारमध्ये येऊन जातो, तसं बाबा म्हणताय की तुम्हाला ही प्रॅक्टिस करायची. आपण या दुनियेमध्ये राहतोय, साकार देहामध्ये राहतोय, पण आपण असं समजायचं की मी सूक्ष्म वतूंमधून इथं अवतरित झालेलं आहे, मी फरिश्ता आहे, लाईटचं शरीर आहे माझं, हाडामासाचं शरीर नाहीच आहे, मी लाईट आहे, मी आत्मा लाईट आहे आणि हा लाईट सगळ्या शरीरामध्ये पसरलेला आहे. हा ड्रेस आपण घालायचा. जसं आपण परमधाममध्ये जाऊन आपलं बाबांच्या सोबत जी दृष्टी घ्यायची, जे वरदान घ्यायचं आहे आणि त्या स्थितीमध्ये परत इथे यायचे की फरिश्ता बनून, तर त्याचा परिणाम काय होईल? बाबा म्हणताय की तुम्ही फरिश्ता स्थितीमध्ये जितकं राहाल तितकं तुम्हाला जे तुम्ही माझ्याशी बातचीत कराल तर त्याच्यामध्ये बाबांचं म्हणणं काय, बाबांची टचिंग काय ती तुम्ही कॅच करू शकाल. रूह रियान का रिस्पॉन्स, क्लियर रिस्पॉन्स समझ में आएगा. तो फरिश्ता स्थिति में रहना है यहाँ पर भी, और बाबा से बातचीत करते समय फरिश्ता स्थिति में बातचीत करनी है, तर बाबा आपल्याला रिस्पॉन्स देईल. बाबा आपल्याला सांगेल आपलं जे काही मनामध्ये चाललेलं आहे त्याच्याविषयी बाबा काहीतरी रिझल्ट आपल्याला देईल. पण तो केव्हा कॅच होईल? जेव्हा आपण फरिश्ता स्थितीमध्ये. आणि दुसरा परिणाम काय होईल की हा ड्रेस जर घालून ठेवलेला आहे म्हणजे फरिश्ता स्थितीमध्ये आपण राहतोय की मी फरिश्ता आहे परमधाममधून आलेला, तर पुरानी दुनिया की वृत्ति और वाइब्रेशन से और माया के वाटर या फायर से प्रूफ है. ये ड्रेस कैसा आहे? फरिश्ता ड्रेस. ही जी जुनी दुनिया आहे, बाहेर जे कलियुग आहे त्याचं जे व्हायब्रेशन आहे त्याचा परिणाम आपल्यावरती होणार नाही, विकारांचा परिणाम होणार नाही. माया के वाटर और फायर से प्रूफ आहे. जसं ते ड्रेस घालतात, वॉटरप्रूफ ड्रेस, पाण्याचा काही परिणाम होत नाही, आणि जे अग्निशामक दलावाले त्यांचा फायर प्रूफ ड्रेस असतो की आगीचा त्याच्यावरती काही परिणाम होणार नाही. तर तसं बाबामध्ये हा ड्रेस जो आहे फरिश्ता ड्रेस, जे फरिश्ता स्थितीमध्ये तुम्ही राहाल तर जी मायेची जी आग आहे आणि मायेचं जे पाणी आहे त्याचा प्रभाव तुमच्यावरती पडणार नाही. आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही फरिश्ता स्थितीमध्ये बाबांशी कनेक्शनमध्ये, तो माया इंटरफेयर नहीं करू शकत. तो ये बहुत अच्छी बात बाबा बता रहा है कि अभी यहाँ पर कैसे रहना है. हड्डी मांस शरीर में तो रहते हैं हम, असं समजायचं लाईटचं शरीर आहे. तर हा खूप सुंदर अभ्यास आहे. जे काही शरीरामध्ये पण त्रास आहे त्याची पण जाणीव आपल्याला होणार नाही जर आपण समजतो की मी लाईट आत्मा आणि हा लाईट सगळ्या शरीरामध्ये पसरतोय. 7 गुणांची किरणं सगळ्या शरीरामध्ये पसरत व्हायची आणि त्या 7 गुणांनीच हा ड्रेस माझा बनलेला आहे, फरिश्ता ड्रेस. तर त्या शरीराच्या कणाकणामध्ये पण ते व्हायब्रेशन राहतील आणि जी बिमारी आहे आतमध्ये तिचाही प्रभाव आपल्याला तेवढा जाणवणार. स्लोगन है दृढ़ता असंभव से भी संभव करा देती है. जे आपल्याला वाटतं अशक्य आहे, मी नाही करू शकत, मी या धारणेमध्ये नाही राहू शकत, तर त्याला काय पाहिजे? दृढ़ता. पक्क पाहिजे, मुझे रहना ही है, मुझे करना ही है. और बाबा बैठा है, बाबा की शक्ती है. तर ती जेवढं पक्कापणा राहील तेवढं मग ज्या गोष्टी आपल्याला अशक्य वाटतं धारणेच्या बाबतीत त्या खूप सहज शक्य होऊन जाईल. म्हणून दृढ़ता, दृढ़ प्रतिज्ञा, दृढ़ निश्चय महत्त्वाचा आहे. अव्यक्त इशारे है. ब्रह्मा कुमार का अर्थ ही है सदा प्योरिटी की पर्सनैलिटी और रॉयल्टी में रहना. यही प्योरिटी की पर्सनैलिटी विश्व की आत्माओं को अपनी तरफ आकर्षित करेगी और यही प्योरिटी की रॉयल्टी धर्मराजपुरी में रॉयल्टी देने से छुड़ाएगी. इसी रॉयल्टी के अनुसार भविष्य रॉयल फैमिली में आ सकेंगे. जैसे शरीर की पर्सनैलिटी देहभान में लाती है, ऐसे प्योरिटी की पर्सनैलिटी देही अभिमानी बनाए बाप के समीप लाती है. जसं शरीराचं जे व्यक्तिमत्व आहे ते देहभानामध्ये आपल्यालाही आणतं आणि दुसऱ्यालाही आणतं. शरीर जे जसं आपलं आकृती आहे, जसं चेहरा आहे, जसा कलर आहे, दुसऱ्यांनाही देहभानामध्ये आणतं. तर तसं बाबा म्हणतात आता तुम्ही पवित्रतेचं व्यक्तिमत्व धारण करा, पवित्र राहायचं. आणि पवित्र राहण्यासाठी हे जे बाबांनी आज वरदान दिलं, फरिश्ता स्थिती, फरिश्ता शरीरामध्ये राहायचं आहे, तर आपण पवित्र स्थितीमध्ये राहू शकतो. मी फरिश्ता, हडामासाचं शरीर नाही, तर माझं शरीराचंही मला आकर्षण नाही, दुसऱ्याच्या शरीराचंही आकर्षण नाही. आणि आपली जर फरिश्ता स्थिती आहे तर दुसऱ्याचंही आकर्षण आपल्याकडे राहणार नाही शारीरिक हिशोबाने. तर त्याचा परिणाम काय होईल की आपली पर्सनॅलिटी पवित्रतेची होऊन जाईल आणि पवित्रतेच्या व्यक्तिमत्वामुळे आपलं देहभान समाप्त होऊन जाईल, दुसऱ्याचं देहभान समाप्त होऊन जाईल आणि आपण बाबांच्या जवळ राहू. आणि खूप महत्त्वाचा त्याचा फायदा हा होईल की धर्मराजपुरीमध्ये रॉयल्टी द्यावी लागणार नाही, दंड भरावा लागणार नाही. म्हणून पवित्रता
धारण करायचे, पवित्र स्थितीमध्ये राहायचं आहे आणि त्या पवित्र स्थितीमध्ये राहण्यासाठी सदा फरिश्ता ड्रेसमध्ये राहायचं. बिल्कुल ऐसे इस देहभान की मिट्टी से दूर फरिश्ता रूप में हमें सदा रहना है. ऐसे समजना मैं उड रहा हूँ ऊपर. तर इथलं जे देहभानाचं आकर्षण आहे ते आपल्याला खेचणार नाही आणि म्हणून बाकी सगळ्या जे विकारांपासून मायेपासून आपण सदा दूर राहू, त्याचा प्रभाव आपल्यावरती पडणार नाही आणि जे दंड भरायचं विषय धर्मराजपुरीमध्ये तो राहणार नाही, कारण आपण पवित्र स्थिती झालेली आहे आणि या पवित्र स्थितीमध्ये काय सामावलेलं आहे, मागची पापकर्माची समाप्ती. जितकं जितकं आपण पवित्र होत जाऊ, जितकं जितकं पवित्र किरण आपल्यामध्ये येतील तितके तितके आपले पाप पण नष्ट होत जातील आणि म्हणून धर्मराजपुरीमध्ये धर्मराजच्या समोर जाऊन आपल्याला हिशोब द्यावा लागला. अच्छा, ओम शांती.